धर्माचं मार्केटिंग करणं हे प्रत्येकाला आवडत नाही। काही दिवसांपासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मला असं वाटतं ते मीडियामध्ये पण येत असेल की खिचडी घोटाळा जे काय असेल। तर कसं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल इरेग्युलरिटीज असतात। त्या फायनान्शियल इरेग्युलरिटीज म्हणजे फायनान्शियल क्राईम नसण्यामध्ये नाव नसेल तर मी क्रिमिनल कसा होऊ शकतो? की मला असं वाटतं ही मुलगा विरुद्ध वडील ही लढाई नसून ही विचारधारेची लढाई। ते एका विचारधारेशी जुळले गेलेले आहेत। त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते एका विचारधारेशी जुळला गेलेला आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या देशभरामध्ये लोकसेवेची रणधुमाळी चालू आहे आणि ही रणधुमाळी पूर्ण देशभरामध्ये अशी पसरली की याच्यामध्ये महिला वर्ग असतील, तरुण वर्ग असतील, कामगार वर्ग असतील, सर्व जातीपातीचे लोक असतील, ते मोठ्या संख्येने ह्या निवडणुकीला बघतायत की नेमका भारतामध्ये बदल होतोय का नाही होतोय किंवा कसा बदल व्हायला पाहिजे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशाच आपण एक मतदारसंघामध्ये आहोत, मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये। तिथे तडफदार नेते, युवांचे नेते, त्यांनी विद्यार्थी दशकामध्ये बरेच मोठे कामं केलेले आहेत। शिवसेना स्थापनेपासून ते त्यांच्या मुळात म्हणजे रक्तातच शिवसेना आहे अशा अनेक ॲग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या प्रश्नावर ते ॲग्रेसिव्ह राहिलेले आहेत, मतदारसंघामध्ये ॲग्रेसिव्ह राहिलेले आहेत। आपल्यासोबत आहेत रडरीचे युवा कार्यकर्ते आणि आत्ताच नुकतीच काही महिन्यापूर्वी माननीय उद्धव ठाकरेंनी म्हणजे घोषणाच करून टाकली होती की पश्चिम उत्तर मुंबईमधनं अमोल कीर्तीकर यांना आम्ही संधी देतोय। तर अशाच व्यक्तीवर आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार अमोलजी, माझा पहिला असा प्रश्न आहे की ज्या वेळेस हल्लीच काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी घोषणा केली की पश्चिम मुंबई उत्तरमधनं तुम्हाला खासदारकी तिकीट देतोय, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये एक नाराजीचं वातावरण दिसतंय, तर त्या संदर्भात काय बोला? नक्कीच सर्वप्रथम आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये मी इथे आणि माझे वडील तिथे असताना सुद्धा उद्धवजींनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी उद्धवजींचे फार फार आभार व्यक्त करतो। आणि उद्धवजींनी विश्वास दाखवल्यानंतर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला उचलून धरलं त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगळ्या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। म्हणजे अगदी काही सरकारी अधिकारी जे नॉन महाराष्ट्रीयन असतात त्यांच्याही सुद्धा कडे जाताना त्यांच्यातनं तोंडातनं एकच वाक्य येतं की हमने महाराष्ट्र के राजनीति के बारे में कुछ सुना था, लेकिन इधर आने के बाद कुछ अलग ही माहौल दिख रहा है। तर हे विचित्र पद्धतीचं राजकारण जे चालू आहे त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे सर्वजण आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत। नाही, माझा असा प्रश्न होता की तुमची घोषणा झाली उमेदवार म्हणून, त्यावेळेस काँग्रेसमध्ये बरीच नाराजगी निर्माण झाली की अजूनपर्यंत कशात काय आणि डायरेक्ट घोषणा तुम्ही कशा काय करताय, तर त्या संदर्भात काय बोला? कसं आहे की महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेला आपण एकत्रपणे या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेला त्यांचे वरिष्ठ नेते जे असतात ते वरिष्ठ नेते आपापसात चर्चा करत असतात, आपापसात काही गोष्टी ठरवत असतात। आणि मला असं वाटतं काही गोष्टी ठरल्याही असतील, काही गोष्टी ठरल्यानंतर त्या पक्षाचे नेते काही निर्णय घेत असतात। ठीक आहे, कसं असतं की वेळ तर लोकसभा चुनाव म्हणजे जो मतदारसंघ असतो फार मोठा असतो, तिथे तुम्हाला पोचायचं असेल, फिरायचं असेल तर तुम्हाला वेळ लागतो। तो वेळ मिळण्याच्या दृष्टीने कदाचित उद्धव साहेब बोलले असतील। आणि मला असं वाटतं की बघा कसं आहे की प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला हे तिकीट मिळालं पाहिजे, कारण कसं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यातली 5 वर्ष निघून गेलेली असतात पटकन। म्हणजे आज जर का सीट कोणाला मिळाली नाही किंवा एखाद्याला तिकीट मिळालं नाही तर 5 वर्ष त्याच्या आयुष्यातून निघून जातात, ती फार मोठी असतात। आणि त्याच भावनेतनं कोणी जरी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तरी एकदा ऑफिशियली या सगळ्या गोष्टी डिक्लेअर झाल्या की मला असं वाटतं हे सगळं वादळ शांत होईल आणि जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते हातात घेऊन काम करतील। हल्ली काही दिवसापूर्वीच राम मंदिराचं ओपनिंग झालं, मोठ्या गाजावाजात झालंय। आलं की राम मंदिराच्या प्रतिष्ठेसाठी, राम मंदिराच्या आंदोलनासाठी पूर्ण देशभरातनं सगळ्या लोकांनी खूप काही सहकार्य केलेलं आहे, परंतु पूर्ण देशभरामध्ये बीजेपी स्वतःचाच अजेंडा मिरवते की आमच्यामुळे झालंय आणि आम्हीच केलंय। आणि तसं गवगाव पण केलंय, तसं तुम्ही मार्केटिंग पण केलेली बघितली देशभरामध्ये। आणि एकंदरीत याचा फायदा त्यांना होऊ शकतो का, त्या संदर्भात काय बोला? बघा, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की त्यांनी मार्केटिंग केलेलं आहे। मला असं वाटतं की धर्माचं मार्केटिंग करणं हे प्रत्येकाला आवडत नाही। ठीक आहे, आता काही भावना ज्या विशिष्ट प्रकारच्या काही लोकांच्या असतात त्यांच्या ते मनाला हृदयाला स्पर्श करूनही गेलं असेल, परंतु आदित्य साहेब नेहमी सांगतात की आम्हाला काय म्हणतात ते राम या आपले जो हे आहे
त्याच्याबरोबर आपल्याला हाताला त्यांना काम पण आपल्याला लोकांना द्यायचं आहे आणि ते हिंदुत्व घेऊन आपलं पुढे यायचं आहे. म्हणजे मुखात राम आणि प्रत्येक च्या हाताला काम असं हिंदुत्व घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. घर पेटवणारं नाही तर घर चालवणारं हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, असं जे आमचं नेतृत्व बोलतंय. मग उद्धव साहेब बोलतायत, आदित्य साहेब बोलतायत. आणि मला असं वाटतं की सर्व लोकांचा, सर्व हिंदू नागरिकांचा, सर्व भाषिकांचा, सर्व धर्मियांचा ह्याच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच सर्व धर्मीय, सर्व भाषिक लोक उद्धव साहेबांच्या मागे उभे राहणार आहेत. सध्या देशभरामध्ये खूप मोठा गोंधळ चालू आहे. म्हणजे काही ठिकाणी सरकारे मोडली जातात, काही सरकारनं पाडली जातात, काही सरकारच्या नेत्यांना ईडी आणि सीबीआयची धाडी टाकून त्यांना हायजॅक केलं जात आहे. तर आपल्यावर कधी असं काही प्रेशर आलाय का? आणि मुळात आला असेल तर तुम्ही कसं त्याला बघताय आणि पुढची दिशा काय आहे तुमची? बघा कसं आहे की तुम्ही विषय काढलात, बरं झालं की काही दिवसांपासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला असं वाटतं ते मीडियामध्ये पण येत असेल की खिचडी घोटाळा जे काय असेल ते. तर कसं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल इरेग्युलरिटीज असतात. त्या फायनान्शियल इरेग्युलरिटीज म्हणजे फायनान्शियल क्राईम नसतो. आणि ठीक आहे की या ज्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या आपापलं काम करतायत. मलाही इन्क्वायरी करता बोलवण्यात आलं होतं. माझा कुठलंही त्या FIR मध्ये नाव नाही आहे. पण जर का इन्क्वायरीमध्ये जर का कुठल्याही तपास यंत्रणेने बोलवलं तर भारताचा नागरिक म्हणून मला त्यांना सहयोग करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत आलेलो आहे. सुडबुद्धी करता असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच त्याच्या पाठीमागे ती भावना आहे. असा पण एका बाजूला ही पण चर्चा झाली की खिचडी घोटाळ्यामध्ये कुठे ना कुठे अमोल केतकर आहेत आणि त्यांचा खूप मोठी महत्वाची भूमिका आहे, अशी पण चर्चा चालू आहे. ठीक आहे, मग मला असे जे बोलणारे लोकांनी माझं FIR मध्ये नाव दाखवावं, कारण त्याच्याकरता FIR मध्ये नाव असायला लागतं. FIR एकदा झाला की त्याला वेगवेगळ्या अँगलने त्याची इन्क्वायरी करणं हे तपास यंत्रणेचं काम आहे. पण FIR मध्ये नाव नसेल तर मी क्रिमिनल कसा होऊ शकतो? आणि बघा कसं आहे की सर्व लोकांना माहिती आहे की तपास यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्या इन्क्वायरी चालू करायच्या आणि त्या लोकांना आपल्याकडे घेतल्यानंतर हे सगळं थंड होतं. त्यामुळे लोकांना बरोबर माहिती आहे हे नक्की काय चाललंय आणि येणाऱ्या निवडणुकीचे लोक याच्यावरती आपली प्रतिक्रिया मतदानाच्या माध्यमातून नक्की देतील. मी बघतोय पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकावर आमचं लक्ष आहे, देशातल्या निवडणुकीवर लक्ष आहे. पण हा जो पश्चिम मुंबई मतदारसंघ आहे हा फार इंटरेस्टेड आहे. पण इथं सगळ्यात जास्त मोठी लढाई तुमच्या वडिलांबरोबरच आहे, ज्यांनी राजकारणामध्ये खूप म्हणजे त्यांना बोलतात की खूप चाणक्य आहेत. त्यांनी भरपूर डिसिजन घेतले, ते कॅबिनेट मंत्री राहिलेत, 2 वेळा खासदार राहिलेत, ते आमदार राहिलेत. तर त्यांच्याबरोबर तुम्ही टफ फाईट करताय. तर कसं बघताय तुम्ही या मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये कोणते विकास कामं बाकी आहेत, कोणते विकास कामं व्हायला पाहिजेत? बघ कसं आहे की मला असं वाटतं ही मुलगा विरुद्ध वडील ही लढाई नसून ही विचारधारेची लढाई आहे. ते एका विचारधारेशी जुडले गेलेले आहेत. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे मी एका विचारधारेशी जुडला गेलेला आहे. त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ही विचारधारेची लढाई आहे आणि जो काही विश्वास माझ्यावरती उद्धव साहेबांनी टाकलेला आहे त्याच्यामुळे ते जे काही जबाबदारी देतील ते जबाबदारी मी नक्की पार पाडणार, मग समोर कोणी असेल. ही झाली पहिली भाग. हा विकास कामं जर का बोलायचं झालं तर ह्या म्हणजे खासदार म्हणून म्हणजे खासदारकीचा जो अधिकार आपल्याला प्राप्त होतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत अनेक गोष्टी ज्या भागातल्या आहेत. आपल्या या भागाला जुहू सारखी मोठी किनारपट्टी लागली आहे. त्या किनारपट्टीचे डेव्हलपमेंटचे विषय आहेत. त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव राहतात. त्या कोळी बांधवांचे मच्छीमार व्यवसाय त्या संदर्भातले अनेक विषय, वर्सोवा आहे, झू आहे, झू पर्यंतचा भाग आहे तो. त्यांचे विषय आहेत. त्यांचे जे काही डिझेलच्या संदर्भातले परतावे आणि इतर जे काही गोष्टी असतात, त्यांना जे काही सबसिडीज मिळाल्या जातात त्या टायमावरती मिळाल्या जात नाहीत, त्या संदर्भातले अनेक विषय आहेत. कोळीवाडी डेव्हलप होण्याच्या दृष्टीने जे काही कायद्याच्या अंतर्गत अडचण आहे त्या संदर्भातले विषय आहेत. त्या बाजूला किनारपट्टी असल्या कारणाने किनारपट्टीच्या भागातल्या डेव्हलपमेंटचा विषय आहे किंवा किनारपट्टीच्या लगत काही वस्त्या असतात ज्यांना पाण्यामुळे त्रास होतो, ज्यावेळेला भरतीच्या वेळेला पावसात पाणी येतं, त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने विषय आहेत. त्याचबरोबरीने या भागामध्ये विद्यमान खासदारांनी केलं नाही असं वाटतं तुमचं म्हणणं? करण्याचा प्रयत्न दरवेळेला केला, पण त्यांचंही मागच्या याच्यामध्ये एक आरोप होताच ना की महायुती म्हणून आम्ही असताना सुद्धा आमची कामं केली जात नाहीत. ते मला असं वाटतं ते बोलले होते. त्यामुळे हे उत्तर तेच देऊ शकतील. कारण ह्या भागामध्ये फॉरेस्ट एक मोठा विषय आहे की फॉरेस्ट आहे पण त्या फॉरेस्टमध्ये माणसंही राहतात. मग त्यांना एक तर परमनंट स्थलांतरित तरी करा किंवा तो त्यांचा जगण्याचा राहण्याचा अधिकार जो आहे त्या अधिकारच्या दृष्टीने त्यांच्या सुखी सुविधा तरी त्याला द्या. म्हणजे त्यांना स्थलांतरित पण करायचं नाहीये आणि त्यांना मरण यातने त्या ठिकाणी जीवन काढायला लावायचं. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये फॉरेस्टमध्ये राहणारे जे लोक जे आहेत ते राहत आहेत आणि तो एक विषय आहे. त्याचबरोबरीने या भागामध्ये पोस्टाचे अनेक प्लॉट पेंडिंग आहेत, जागेवरती आहेत, परंतु पोस्ट ऑफिसेस झालेले नाही आहेत. एवढं मोठं आपण सरकार म्हणतो
आपण म्हणतो की आपण जगातली 5वी का 3री अर्थव्यवस्था आता बनायला जातोय किंवा महाशक्ती आपण बनतोय, परंतु जर का पोस्ट ऑफिस डेव्हलप करण्यासाठी जर का ह्यांच्याकडे पैसे नसतील गेले 10 वर्ष, तर महासत्ता आणि इतर सगळ्या गोष्टी बनून काय फायदा आहे? महासत्ता बनण्याचं जे काही स्वप्न जे आहे ते जरी केंद्र सरकारने साध्य केलं तरी त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्थानिक जनतेपर्यंत पोचायला पाहिजेत, तरच ती खरी महासत्ता कामाची. नाहीतर जर का फक्त महासत्ता फक्त मिरवण्याकरता असेल आणि स्थानिक जनतेला काही पोचतच नसेल तर ती महासत्ता काय कामाची? म्हणजे राजा खातो तुपाशी आणि जनता राहते उपाशी. अमोलजी, आता तुम्ही म्हणजे लहानापासून तुम्ही शिवसेना बघितलेली आहे, शिवसेनेचे अनेक आंदोलनाचे तुम्ही साक्षी आहात. शिवसेना कशी वाढली तुम्ही घरातून बघितलेली आहे आणि वडील म्हणून तुमचं एक नातं त्यांच्याबरोबर आहे, विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर साहेबांबरोबर. तुम्हाला काय वाटतं त्यांनी का शिवसेना सोडली असेल? त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? बघा, त्याचं कारण त्यांनी कधीच माझ्याशी डिस्कस केलं नाही. एक आहे बघा, आपल्या हिंदुस्थानामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक भाषेचे, अनेक विचारांचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे माझं एकच मत आहे की ज्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या मताला तुम्ही समर्थन जरी करत नसाल तरी त्या मताला पराकोटीचा विरोध न करता बाबा आपल्याला सर्वसमावेशक या ठिकाणी लोकांसाठी काहीतरी काम करायचं आहे. अच्छा, इथे कसं आहे, इथे पर्टिक्युलर एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला विरोध केला की तो देशद्रोही बनतो, असं असतं का? म्हणजे ह्या सगळ्यांना मिळून त्यांना मतं किती मिळतात? मॅक्झिमम 50%. ती पण 50% नाहीये अख्ख्या भारतामध्ये. मग उर्वरित 50% लोक मतदारसंघ म्हणजे तुम्हाला उमेदवारी जाहीर केल्यानंतर तुम्ही वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला होतात किंवा त्यांची काही गप्पा केल्या होत्या तुम्ही? नाही, राजकीय आमच्या गप्पा तशा कधी होत नाही. पण आता आशीर्वाद तरी घेण्यासाठी गेला होता की वेळ आली की जाणार ना, कारण ज्यावेळेला नॉमिनेशन फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला नक्कीच वडील म्हणून आशीर्वाद देतील. राजकीय आशीर्वाद द्यायचा की नाही द्यायचा त्यांचा वैयक्तिक. त्यांचे अनुभव तुम्हाला काय कामाला येते नाही लोकसभेच्या निवडणुकीत? 100%. गेली अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतोय, त्यांची काम करण्याची पद्धत मी बघतोय, त्यांचे काम पद्धतीची मी खुश आहे आणि त्या पद्धतीने मी पुढे घेऊन जातोय. कसं आहे की सर्वसामान्यातला नेता म्हणून जर का मला पुढे यायचं असेल तर मला काही गोष्टी त्यांच्याकडनं ज्या मिळाल्या, मग लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मिळाल्या. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून माझ्या वडिलांव्यतिरिक्त अनेक असे लोक जे आहेत की जे मला वडिलांच्या समवयस्क आहेत आणि ते मी त्यांना काका बोलतो, त्यांचाही आशीर्वाद मी घेतो आणि ते सर्व लोक माझ्याबरोबर आहेत, हा मला अभिमान आहे. हल्लीच तुमच्यातला एक आमदार शिंदे गटामध्ये गेलेला आहे, तर किती टफ वाटतंय तुम्हाला हे सगळं? कारण काही 3 बीजेपीचे, 2 तुमचे शिवसेनेचे, अनेक म्हणजे टोटल 4 तर तुमच्या आगेसमध्ये आहेत, तर किती टफ वाटत? आणि शिवराय तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे वडील आहेत, तुम्हाला वाटतं तुम्ही सहज निवडून द्याल? कसं असतं की एका युद्धाला आपण ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नसतो. आपल्याला जिंकणं महत्वाचं असतं आणि जिंकण्याच्या दृष्टीने काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला करायच्या असतात. ठीक आहे, आमचे नेते गेले असतील, आमचे आमदार गेले असतील, आमचे नगरसेवक गेले असतील, पण त्यांना बनवणारे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ना ते सर्वजण इथे आहेत आणि जोपर्यंत ते सर्वजण इथे आहेत तोपर्यंत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ अंतर्गत महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला हे लोक हरवू शकत नाही ही मला खात्री आहे. आता सध्या रणधुमाळी खूप चालू होणार आहे जोरदार काही दिवसातच, तर प्रतिस्पर्धी म्हणून वडिलांवर टीका करणं कितपत तुम्हाला म्हणजे जड जाणार किंवा किती सोपं जाणार आहे? बघा, कसं आहे की आयुष्यात मी जेव्हा राजकारणात सुरुवात केली तेव्हा मी कधीच टीका करणं मी त्याला प्राधान्य दिलेलं नाही, म्हणजे वडील असो किंवा इतर कोणी असो. बघा, कसं आहे की मी पहिल्यापासून टीकेच्या राजकारणात मी कधीच गेलो नाही. आत्ताची सिच्युएशन आली म्हणून नाही, मी माझं जे काय ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी टीकेच्या राजकारणात मी कधीच जात नाही आणि मी गेलोही नाही. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी ज्या बोलायच्या असतात त्या आपण बोलायच्या असतात, पण ते टीकात्मक रूपाने नाहीये. आपल्याला लोकांना काय सांगायचं आहे, मी काय करणार आहे, मी काय देणार आहे, मी कसा वागणार आहे, किंवा मतं मागताना मी असं राहणार का नंतर मी असं होणार मी आल्यानंतर, ही महत्वाची गोष्ट. आणि कसं असतं की तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुमचे पदाधिकारी कसे वागतात, पदाधिकारी कसे बोलतात, तुमचे पक्ष नेतृत्व कसं वागतं, ते कसं बोलतं, ह्याच्यावरती मतं जडणघड मतं बनत असतात आणि त्या मताला टिकवण्याचं काम हे आम्ही सर्वजण करत असतो. त्यामुळे टीका न करता आम्ही जे काही पुढे करणार आहोत या समाजासाठी, या मतदारसंघासाठी, या देशासाठी, हेच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. सध्या एक अशी पण हवा झालेली आहे, म्हणजे खूप म्हणजे कौतुक आणि खूप आपुलकीने बघतात या मतदारसंघामध्ये आणि खूप जिव्हाळीने बघतात की वडिलांच्या विरोधात मुलगा उभा राहिलेला आहे आणि अशी एक सौम्य चर्चा पण चालू आहे की हा राजकीय डावपेच आहे. म्हणजे कीर्तिकर साहेबांचं वय झालंय, आता ते पुढे निवडणूक लढणार नाहीत, आता ते माघार पण घेत नाहीत, त्यांना पुढे ना पुढे त्यांच्या मुलाला निवडून आणायचंय आणि त्यांना नंतर निवडून आल्यानंतर त्यांना शिंदे गटामध्ये घ्यायचंय, अशी पण एक सौम्य वार्ता चालू आहे. त्या संदर्भात काय बोला? मला हे वैयक्तिक मला स्वतःला आवडणार नाही. त्यांनी असं वागणं किंवा मी असं वागणं किंवा त्यांचाही तो असा स्वभाव नाही, माझाही असा स्वभाव नाही की आमच्या ज्या काही गोष्टी असतात आमच्या तोंडावरती असतात. आता मी माझा निवडून आल्यानंतर तुम्हाला शिंदे गटामध्ये कसं आहे की मला असं वाटतं की जायचंच असतं मी त्यांच्यावरच गेलो असतो ना.
म्हणजे त्याच्यासाठी इथे अशी चर्चा राहणं- चालू आहे की तिकिटीसाठी पण थांबलेत, कारण प्रतिस्पर्धी नसावा दुसरा कोणी. नाही, असं काही हा. नाही आहे. त्यांना तिकीट द्यायचं की नाही द्यायचं त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. मला तिकीट द्यायचं की नाही द्यायचा माझ्या पक्षाचा अधिकार आहे. शेवटी कसं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यातनं नेतृत्वाचा तुमच्यावरती किती विश्वास आहे आणि मला माझ्या नेतृत्वावरती अभिमान आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला या परिस्थितीमध्ये सुद्धा. त्यामुळे त्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढंच मी या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. तुमच्या मतदारसंघामध्ये 2 भाग आहेत, एक गरिबीचा एवढा मोठा भाग आहे, एक श्रीमंतीचा खूप मोठा भाग आहे. तुमच्याच मतदारसंघामध्ये जू वर्सावा पण आहे. वर्सावा कोळी समाजाचे असंख्य प्रश्न, ते शेकडो वर्षापासून तिकडे राहतात. सिंहगडचा टांकी तलाव त्यांच्या डोक्यावर डंगळ होते. काही फिश वर्कर आहेत, त्यांचे मच्छीमारांचे प्रश्न पण खूप मोठे होत चाललेत. शिवाय ह्या विभागामध्ये जे ट्रॅव्हलिंग करतायत लोक, त्यांचा पण खूप मोठा प्रश्न होत चालला. युवकांचा मोठा प्रश्न होत चाललाय, महिलांचे मोठे प्रश्न होत चाललेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा डावणार, म्हणजे हँडल करणार आहात आणि पुढे कशी दिशा देणार आहात या सगळ्या गोष्टींना? आता मला असं वाटतं परत एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की एवढे जर का प्रश्न जर का या ठिकाणी जर का उपस्थित असतील तर नक्की गेल्या 10 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे म्हणते की आम्ही फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, तर नक्की केलं काय? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मतदार सेंट्रल गव्हर्नमेंट नाही केलं का विद्यमान खासदारांनी नाही केलं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते पार्ट आहेत ना. बरं, सेंट्रल गव्हर्नमेंटचा पार्ट आहे कारण महायुतीमध्ये ते आहेत तिथे. आणि आता तुम्हाला असं म्हणणं आहे की विद्यमान खासदारांनी काहीच कामं केलं नाहीत? माझं असं म्हणणं नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंट कसं काय? कारण सेंट्रल शेवटी गव्हर्नमेंट निर्णय कोण घेतं? निर्णय कोण घेतं? सेंट्रल गव्हर्नमेंट मला लोकप्रतिनिधी म्हणून यांचं पण काम आहे ना तिकडे चांगलं. उदाहरण सांगतो. समजा मी खासदार आहे किंवा ते खासदार आहेत, इथे 2 का 3 प्लॉट आहेत, गेले 10 वर्षापासून असेच पेंडिंग आहेत कुठले पोस्ट ऑफिसचे, ते अजूनपर्यंत झाले नाहीत. आता ते काय वैयक्तिक खिशातनं किंवा वैयक्तिक फंडातनं ते करू शकत नाहीत. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनीच फंड दिला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी फंड दिला पाहिजे, पण विद्यमान खासदारांनी तसा प्रस्ताव दिलाय का त्यांना, किंवा नाही झाला असं आहे दिला असेल आणि दिला नसता तर लोक त्यांच्या घरावरती गेली असती मोर्चा घेऊन. ज्या अर्थी लोक त्यांच्या घरावरती मोर्चा घेऊन गेली नाहीयेत त्या अर्थी त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. परंतु ह्या लोकांनी हे मला असं वाटतं की तो काय मान्य केला नसावा किंवा त्यांचं काही राजकीय गणित असावं. सध्या महाराष्ट्रातले दिग्गज नेते दिल्लीला झुकते असं वातावरण पूर्ण महाराष्ट्रावर झालंय, त्या संदर्भात काय बोलाय? बघा कसं आहे की वैयक्तिक लेवलला कोण कसा काय अडचणीत असतो मी सांगू शकत नाही. आणि त्यांनी ज्यांनी निर्णय घेतले ते त्यांच्या अडचणीपायी घेतले असतील. आता तसं त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होतं, या मताचा मी आहे. कारण कसं असतंय बघा, एखादा जो पाकिटमार असतो ना किंवा चोर करणारा, तो मजबुरीमध्ये चोरी करतो आणि ती पचली की तो अट्टल चोर होतो. त्या पद्धतीने जर का अशा पद्धतीने जर का अत्याचार होत असेल आणि जर का तुम्ही जर का त्याला सरेंडर झालात तर जे अत्याचार करतायत त्यांना असं वाटेल की हेच योग्य आहे. त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी तशीच राहील आणि हे हिंदुस्थानसाठी आणि या नव्या भारतासाठी, आपण म्हणतो ना नव्या भारताची सुरुवात, त्याच्यासाठी हे धोकादायक आहे. आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी मी, माझे पक्ष, माझे साहेब, आम्ही सर्वजण काम करतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही खासदार होताच, सर्वात पहिलं तुमच्या मतदारसंघामध्ये कोणतं काम करा तुमच्या डोक्यात आहे की ते नाही व्हायलाच पाहिजे? मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत. मी एक काम सांगू शकत नाही. माझा मतदारसंघ हा जो आहे हा 6 विधानसभा मतदारसंघामध्ये डिवाइड झालेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जवळजवळ 44 वॉर्ड आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक वॉर्डातले आणि प्रत्येक विधानसभेतले वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते सगळे प्रश्न जे आहेत ना ते तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे माझं ड्रीम एकच आहे की या मतदारसंघात येणारे जे काही 6 विधानसभा क्षेत्र आहेत, 44 जे वॉर्ड आहेत, त्या वॉर्डातल्या प्रत्येक माणसाला जी काय अडचण भासते आणि जी अडचण भले केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत असेल किंवा महानगरपालिकेच्या अखत्यारीत असेल, ती सोडवण्याकरता मी त्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी पुढे जाणार. त्यांच्यात अशी भावना निर्माण झाली पाहिजे अमोल कीर्तीकर एकदा खासदार नाही आहे तर आम्ही सर्वजण खासदार आहोत, ह्याच्याकरता मी आला काम करायचं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, हे होते युवा तडफदार आणि अग्रेसिव्ह भूमिका घेणारे अमोल कीर्तीकर. आणि आज बऱ्याच मतदारसंघामध्ये मोठे मोठे प्रश्न मांडलेले आहेत आणि नेमकं काय होणार आहे फ्युचरमध्ये हे सांगता येत नाही. आणि ही लढाई खूप रंगीत होणार आहे. ह्या लढाईकडे पूर्ण महाराष्ट्राच्या देशाचं लक्ष आहे. तर वडिलांविरुद्ध मुलगा अशी ही लढाई आहे, फार कमी बघायला भेटते. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं होते, त्यामुळे हा मतदारसंघ फार वेगळा आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन अक्षय रेड्डी सोबत मी गौतम कोडे. धन्यवाद.